बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। खरीप पीक विमा 2025 जिल्हानिहाय यादी व पैसे खात्यात कधी येणार या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत। कारण जे काही खरीप 2025 हंगामातील पीक विमा भरपाईबाबत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील बहुतांश प्रक्रिया आता पूर्ण झाली असून कॅल्क्युलेशन्स आता दिसत आहेत। जे शेतकरी बांधवांना कॅल्क्युलेशन्स दिसत आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आपण सर्वांनीच pmfbi.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेशन्स हे प्रकारे पाहू शकणार आहात। काही शेतकरी बांधवांना अजूनही कॅल्क्युलेशन 0 दिसत आहे। 15 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहायची आहे, कारण जे काही क्लेम कॅल्क्युलेशन्स आहे 15 तारखेपर्यंत अनेकांचे कॅल्क्युलेशन बदलणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही। आता कोणत्या पिकांना पीक विमा भरपाई मिळणार आहे? सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे, जे काही बाजरी आहे, मका आहे, कापूस आहे, तुरीची पीक विमा भरपाईसुद्धा मिळणार आहे। आता पीक विमा भरपाई कशाच्या आधारावर मिळणार आहे? तर यंदा जे काही ट्रिगर असणार आहे त्यामध्ये पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल हवामान आहे, स्थानिक आपत्ती, काढणीनंतरचे नुकसान, फक्त पीक कंपनीचे प्रयोगातून नोंदलेले उत्पादनास आधारास भरपाई इथे मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांकडून आक्षेपसुद्धा घेण्यात आलेला आहे। जालना असो, बीड असो, हिंगोली आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेतला आहे। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना जर अडचणीच असणार आहे, कारण जालन्यामध्ये 10% दाखवलं आहे, अहिल्यानगरमध्ये ते फक्त 5%, 60% अशा प्रकारे इथे क्रॉप लॉस दाखवण्यात आले आहे। तर जवळजवळ 2% ते 46% क्रॉप लॉस असणार आहे। पण 15 तारखेपर्यंत यामध्ये बदलसुद्धा होणार आहे। तर 40%पेक्षा नुकसान कमी पीक विमा लवकरच वाटप होऊ शकतो। आता बऱ्याच शेतकरी बांधवांना हेही प्रश्न आहे की खरीप पीक विमा जे काही 2025चे पैसे कधी जमा होणार आहे? लक्षात घ्या, 40%पेक्षा तुमचं नुकसान जास्त आहे तर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार, कारण ही रक्कम जास्त असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हाही प्रश्न आहे की हे पैसे लवकर जमा होतील का? तर अशा प्रकारे नाही, ज्यांची पीक विमा म्हणजे 40%पेक्षा नुकसान कमी आहे, म्हणजे 35% आहे, 20% आहे, 30% आहे, अशा शेतकरी बांधवांना आणि 40%पेक्षा जास्त नुकसान असेल तर पीक विमा लवकर मिळणार नाही। कारण का? तर पूर्णपणे काय असणार आहे की सरकारकडून निधी येणे गरजेचं असणार आहे। सरकारकडून पैसे आल्यानंतरच पीक विमा कंपन्यांकडून पैसे मिळणार आहे, नाही तर पीक विमा कंपनीसुद्धा हात वर करतील। शेतकरी बांधवांना परत अडचणीचं असणार आहे, कारण काय की परत काय असणार की आम्हाला सरकारने पैसेच दिले नाही तर आमच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा करावे हा सुद्धा प्रश्न असणार आहे। आता पीक विमा कंपनीकडून आक्षेप घेतले जाणार, कारण का? तर GR निघाले नाही, तर GR निघाल्यानंतरच काय असणार आहे? पैशांचं वाटप होणार आहे। पीक विमासुद्धा म्हणतील की सरकारकडून, राज्य सरकारकडून हे वाटप करणे गरजेचं आहे। राज्य सरकारकडून हे वाटप झाल्यानंतरच काय असणार आहे? पैसे मिळणार आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई दिली जाईल असं जाहीरपणे सांगितलं होते। पण सध्याच्या पीक कापणी प्रयोगाचा निकाल आणि मंडलनीय उत्पादन याकडे पाहता सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळणे अवघड असल्याचे सुद्धा चित्र असे दिसून येत आहे। क्रॉप लॉस हेक्टरी रक्कम मोजली जाणार आहे। निधी सरकारकडून घेऊन मग पीक विमा कंपनीकडून पैसे वाटप होतात। प्रत्येक महसूल मंडळ पीक विमा वेगळे आहेत, प्रत्येक जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन वेगळे आहेत। तुमचे सुद्धा आकडे चेंज झाले आहेत का नाही, तुमचे सुद्धा क्रॉप लॉस चेंज झाले आहेत का, नक्की सांगायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला मेसेजसुद्धा आला असणार आहे बघा, एकूण दावा रक्कम किती, क्लेम कॅल्क्युलेटेड किती आहे, ही सगळी रक्कम इथे आली असणार आहे। तर इथे खरीप हंगामात 2025 पीक विम्याबाबत अपडेट्स आले आहेत की खरीप पिकांसाठी सोयाबीन, कापूस, मका, बाजरी पीक विमा भरपाई मिळण्याचे काम सध्या सुरू असून एप्रिल 2026च्या ज्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झालेली आहे, 8 एप्रिलपासून हे कॅल्क्युलेशन्स बदलण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला पण खूप कमी रक्कम सुरुवात झालेली आहे। 1,000 रुपये, 2,000 रुपये अशा प्रकारे किंवा 100 रुपये असं सुद्धा काही रक्कम दाखवत आहे। तर 12,000 मंडळ पीक कापणी प्रयोग झाले आहे, ज्यामध्ये 6,000 मंडळचे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेले आहेत। सर्व जे काही क्रॉप लॉस आहे ते पूर्णपणे टक्केवारीवरती म्हणजे किती टक्के नुकसान आहे त्यावरती डिपेंड असणार आहे। लक्षात घ्या, इथे काय भरपाई रक्कम अनेक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी अंदाजे 17,500 रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक पिकाच्या नुकसानीनुसार भरपाई जाहीर करण्यात येईल असून 34 जिल्ह्यात हे वाटप केले जाणार आहे अशी माहिती आहे, परंतु अद्यापही त्यामध्ये कोणतेही तथ्य दिसत नाही। कापूस आणि तुरीची विमा, कापूस व तुरीची पीक कापणीचे प्रयोग
फेब्रुवारी मार्च 2026पर्यंत पूर्ण झाले असून एप्रिल 2026मध्ये या पिकांची भरपाई मिळण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. नोंदणी प्रक्रिया कधी झाली होती ते 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत नोंदणी झाली होती. तुम्ही स्टेटस चेक करू शकता. PMFBIA पोर्टल असणार आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्टेटस तुमचे चेक करू शकणार आहात. लॉग इन करून घ्यायचं आहे, तुमचे पूर्ण क्रेडेन्शियल्स टाकायचं आहे, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा ते पूर्णपणे चेक करू शकणार आहात. तुम्हाला सुद्धा पीक विमा किती टक्क्यांपर्यंत मिळाला आहे त्याबद्दल सुद्धा सांगायचं आहे. आता टेक्निकल बाबी सुद्धा इथे बघितल्या जाणार आहे. टेक्निकल बाबी पूर्णपणे जर झाल्या, पैशांची मागणी झाली कृषी विभागाकडून, त्यावरती लवकरात लवकर निर्णय घेतले तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. अन्यथा शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा ही ते वाटच बघावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं की हे पीक विम्याचं जे आहे ते नक्कीच सरकारने सिरियसली घेतलं आहे का, किंवा शेतकरी बांधवांना नक्कीच हे लाभदायक आहे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे सुद्धा क्लेम आहेत ते बदलले आहेत का? 15 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा, कारण काय 15 तारखेपर्यंत अनेकांचे कॅल्क्युलेशनमध्ये चेंज होत आहे, अनेकांच्या कॅल्क्युलेशन्स बदलत आहे. त्याच्यामुळे 2% ते 46% क्रॉप लॉस आहे, किंवा तुमच्या यामध्ये आकडेवारी किती टक्के असणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. योजनायात्रा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण पुढे जाऊन कर्जमाफीबद्दल असो, पीक विम्याबद्दल असो, सगळी सविस्तर अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.